किलोमीटर तर चालायलाच लागेल आता, उलटा फिरून बी असं. 15 मिनिटं 20 मिनिटं झाली चालल्यावर नुसतं लाईनीन पार्किंगच नाही कुठे तर. गाईस, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण सध्या झालो केलंबा देवीला. तुम्ही पाहू शकता आता आपण चाललो केलंबा देवीसाठी. रस्ता दाखवतो. आम्ही गाडीनंच ब्लॉग चालू केले. आपल्याला जायचं केलंबा देवीला. भरपूर ट्रॉफिक होती रस्त्यामध्ये. आज चालल्यावर रस्ता बघू शकता पूर्ण. आम्हाला रस्ता तर नाही माहिती. चालल्यावर ड्रायव्हर आहे, आमची पूर्ण फॅमिली चालते. मावशी, आई, वहिनी. हे बघा गणपती बाप्पा. रस्ता पूर्ण ट्रक बघ किती आहेत, लाईनीन उभे आहेत सगळे ट्रक. ही सगळी MIDC एरिया आहे पूर्ण. हॅलो गाईस, आता आम्ही चाललो सध्या केलंबा देवीला. मॅप लावले, आम्हाला रस्ता पण नाही माहिती. बघू शकता पूर्ण रस्ता. सध्या पनवेलला पोहोचलो. मध्येच आम्ही ब्लॉग चालू केला नव्हता करायचा, टाइमपास म्हणून. ते काम धंदा नाही. तिला आल्यावर आम्ही तालुक्यामध्ये आल्या. चला सध्या कर्नाला अभयारण्यामध्ये आलो आम्ही. रस्त्यामध्ये बघू शकता कसा बघा काय काय दिसतंय अभयारण्यामध्ये. गणपती बाप्पा. मुंबई गोवा हायवे. कर्नाला पक्षी अभयारण्य. एक बी पक्षी तर दिसत नाही आम्हाला. ड्रायव्हर दादा गाडी चालवते. हे मागे वहिनी, आई, मावशी आहे. बघा अभयारण्य बघायचं आपल्याला कर्नाला. हे सगळी माकडा बसल्या. या वर्षा झाल्या नाही. वर्षा माकडांची पासिंग चालू आहे. पण जंगलच आहे. बघा आता माकडा दिसतात का आपल्याला कुठे फिरताना. किती मोठा अभयारण्य. जंगल आहे रे पूर्ण. हो पुरा जंगल आहे. माकडा बघा बघा बघा. पूर्ण जंगल आहे. पूर्ण झाली मरले साईडला. फर्स्ट टाइम आल्या साईडला. पोचलेलो आम्ही केलंबा देवीच्या गावामध्ये. बघा बॅनर बघा. मंदिर जायला रस्ता डोंगरावर. In 600 meters, turn right. ब्लॅक XCV आलेली आहे. 15 गुंठे जागा विकायची. कोणाला जरी पाहिजे असेल तर घेऊन टाकायचं. बसल्या केलंबा देवी. नदी भारी आहे यांचा. नाही का गावान गोल बहुशा रस्ता. म्हणून गाड्या नसतील येत ना मग. रस्ता बारीक असल्यामुळे सिस्टम करतात. आता केलंबा देवीला पोहोचल्यावर आणि फुल गर्दी येते सुद्धा तुम्हाला दाखवतो. साईडची सिस्टम भारी ठेवले. फुल गर्दी आहे केलंबा देवीला. तयार झालं. फुल गर्दी आहे आज केलंबा देवीला. गाड्या तसा आपण टाइम जेवण तिकडूला फिरून आलो वाटतं. कसल्या कारांद्यांच्या पिशव्या ना पॅक करून ठेवलं मावशीने. या बघा 15 मिनिटं 20 मिनिटं झाली चालल्यावर नुसतं लाईनीन पार्किंगच नाही कुठे तर. कुठंच पार्किंग नाही. पूर्ण नदी छोटीशी. तुझं पाणी बघ ना बाबा. इकडे नाही ना पार्किंगला. इथेच असेल कुठं. इथे कुठे भेटेल बघा. गाडीला लावले पार्किंगला आणि निघलो. अर्धा 1 किलोमीटर तर चालायलाच लागेल आता, उलटा फिरून बी तसं जायला लागला सिस्टम. गाड्यांची लाईन भरपूर लागले. 1 ते 1.5 किलोमीटर चालायलाच लागलं वाटतं. नदी आहे त्यांची केलंबा देवीची. तर पूर्ण मंदिराच्या जवळ आल्या भरपूर ट्रॉफिक आहे. आठी मग बघू शकता गाड्या पूर्ण तसा टर्न घेऊन फिरून यायला लागतं. सामने मंदिर येतो वाटतं कुठं.
आंब्याचा झाड घालते पाकळी डायरेक्ट. मार्केट दर्शन मंदिर आलं केलंबा देवीच्या मंदिराचं दर्शनाच्या इथं बघू शकता. फुल गर्दी आहे. सगळा पिवळा कलर आहे. पिवळा पूर्ण. बाजूला छोटीशी नदी पण आहे दिसत असेल तर. बघू आता वरती किती गर्दी आहे. बघू वरती किती गर्दी आहे कसं समजेल आपल्याला गेलं. फुल गर्दी आहे फुल. आता इथं प्रवेशद्वार दिसले आपल्याला. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. हा आपल्याला चपलीचे आदरेल. हा मंदिराच्या इथं निघलो आज आपण. फुल गर्दी. ही गर्दी बघा किती आहे. फुल गर्दी फुल. एवढी गर्दी बेकार. मावशी कुठे राहिली? मावशीला गावसाला फोन बी नाही लागणार. मावशी गायब केली. अजून भरपूर वरती वाटते. फुल गर्दी फुल पॅक गर्दी झाली बघा. गर्दी किती झाली एकदम भरपूर. खतरनाक गर्दी आहे. पूर्ण गर्दी. किती खतरनाक गर्दीमध्ये बसल्या गर्दी. फुल गर्दी. फायनली मंदिर ही फुल गर्दी आहे दर्शनाला. चला भरपूर गर्दी होती दर्शनाला. डीजेचा सेटअप. फुल गर्दी फुल.
सगळ्या लोकांना फुल मजा करून असली आहे सगळ्या लोकांना फुल डान्स केला. आता जाऊ आपण निघू इथल्या. बघा पब्लिक किती आज फुल पब्लिक आहे. आता आम्ही दर्शन घेऊन उतरल्या खालती. भरपूर गर्दी होती आज. 2-3 घंटे दर्शनालाच गेलेले आहेत. दर्शन घेऊन उतरल्या 2-3 घंटे दर्शनालाच गेले. पब्लिक बघू शकता अजून सुद्धा भरपूर पब्लिक चालू आहे. लांबून लांबून लोक येतात. बघू शकता दुकान आहेत भरपूर. ते कारण ते एकालाच कसं किलो जायचंच की तुला ब्रिजलाच किती
देवीचं दर्शन घेऊन निघालो घरच्या मार्गाला. रस्ता झाला म्हणलं. हॅलो गाईज, आताच आपण केलिंबा देवीवरून आलो. आता घरी आलो, आताच पोहोचलो. आता जाऊन थोडा आराम करू आणि ब्लॉगला इथं एंड करतो. नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा.